अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस शिपाई केरबू चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निलेश मांगलेकर राहणार विठ्ठलनगर जत येथील साखर कारखान्याच्या वजन काट्याकडे जाणाऱ्या कच्च्या रोडजवळ त्याच्या कब्जात बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून आहे। मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे जत येथील साखर कारखान्याचे मेन गेटकडून वजन काट्याचे जाणाऱ्या कच्च्या रोडवर वॉच केला असता बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबलेला दिसला। तसा त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्यानं त्याचं नाव निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर, वय 23 वर्ष, राहणार विठ्ठलनगर जत असं सांगितलं। त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतुसे मिळून आले। सदर देशी बनावटीचं पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं। लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी पोलीस हवालदार अमर नरळे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।